पृथ्वीवरचं स्वर्ग म्हणून ज्या ठिकाणाची ओळख आहे हे कास पठार आता फुलांनी बहरून गेलेलं आहे आणि दरवर्षी ह्या कास पठाराला भेट देण्यासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक येत असतात. आता सुद्धा हे पठार पूर्णपणे फुलांनी भरल्याचं पाहायला मिळतंय. आपण पाहतोय की हे गुलाबी रंगाची जी चादर पसरली आहे ही याच कास पठारावर ही फुलं आहेत. मग त्यात तेरडा असेल किंवा सीतेची आसवं असतील, आभाळे असेल, अशा विविध फुलांनी हे पठार आता पूर्णपणे बहरून गेलेलं आहे. साधारण पाऊस कमी झाला आणि उंच यायला लागलं की या फुलांना सप्टेंबर महिन्यामध्ये साधारण ही फुलं फुलायला सुरुवात होते आणि त्याच पद्धतीनं आता हे पठार फुलल्यामुळे इकडं पर्यटकांची पावलं आता या कास पठाराकडे वळताना पाहायला मिळत आहेत. आपल्या सोबत काही पर्यटक आहेत. काय सांगाल दादा, कुठून आलात आणि कसं वाटलं कास पठार बघून? माझं नाव मंगेश आहे आणि मी पुण्याहून इथे आलेलो आहोत आणि आम्ही सकाळी निघालो पुण्याहून ना इथे 3 तासात पोहोचलो. आज आम्ही मुद्दाम वीकेंड थोडासा अवॉइड करून आलो, पण इथे खूप सुंदर फुलं आहे. म्हणजे मागच्या वेळेस मी आलो त्यात इतका मोठा बहर नव्हता, पण सध्या खूपच छान बहर आहे. विविध प्रकारची फुलं इथं उपस्थित आहे आणि आम्ही मुद्दामून हे पुस्तक विकत घेतलंय कासवरती, जेणेकरून या फुलांची माहिती सुद्धा आपल्याला मिळावी म्हणून. आणि क्लायमेट पण सुंदर आहे, त्यामुळे तुम्ही अवश्य भेट द्या. काय सांगाल, कसं वाटतंय कास पठार? सुंदर आहे. काय सांगितलं? खूपच छान वाटलं. मी खूप लहान असताना आले होते आणि यावेळी पुन्हा आले, त्यामुळे बघायला फारच छान वाटलंय की एवढं सुंदर आपल्या खूप जवळ पण आहे. एकूणच आता या कास पठाराला या वर्षीचा बहार फुलांचा आहे तो खूप मोठा बहार असल्याचं प्रत्येक पर्यटकांचं सांगणं आहे आणि त्यामुळेच आता देशभरातून पर्यटकांची पावलं ही साताऱ्यात कास पठार बघायला वळताना पाहायला मिळत आहेत. ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.